मसालेदार, चविष्ट आणि झटपट होणारी आपण ओल्या मटारची भाजी करणार आहोत. ही पटकन होतेच आणि चवीलाही खूप छान लागते. टिफिनला वगैरे देण्यासाठी खूप छान होते, मुलांनाही खूप आवडते. आपण त्यासाठी 2 वाटी ओले मटार घेतलेले आहेत. ते आपण कुकरला 3 शिट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत. तसेच आपण बटाटेही शिजवून घेतलेले आहेत. आता आपण मसाल्यासाठी 1 चमचा धने, 2 दालचिनीचे तुकडे, तसेच 4 लवंग घेतलेले आहेत. अर्धा चमचा आपण खसखस घेतलेली आहे. 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. तसेच अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे व आले आणि लसूण घेतलेला आहे. आल्याचा 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे आणि आपण 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तसेच आपण कढीपत्ता घेतलेला आहे, 5-7 पानं आणि कोथिंबीर घेतलेली आहेत. इथे आपण अर्धा वाटी खोबरं घेतलेले आहेत. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे व 1 मोठे टोमॅटो घेतलेला आहे. आता आपण पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये आपण हे मसाले आहेत ते आपण धणे, बडीशेप वगैरे आहे ते आपण मंद गॅसवरती खमंग असे भाजून घेणार आहोत. धणे, बडीशेप आणि भाजून घेतल्याच्या नंतर आपण तीळ आणि खसखस त्यामध्ये परत टाकून भाजून घेणार आहोत. अगोदर टाकलं तर ते जळून जातं, म्हणून आपण थोड्या वेळाने टाकणार आहोत. आता हे आपलं छान असं भाजून झालेलं आहे. पहा, खमंग असा वास येतोय. हा आपला गरम मसाला आता हा तयार झालेला आहे. आता तो काढून घेऊन आपण त्यामध्ये सुकं खोबरं आहे घेतलेलं, तेही आपण 2 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत व भाजल्यावरती आपण तेही आपण हे पहा काढून घेतलेलं आहे मी. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तोही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तोही मंद गॅसवरती खमंग असा भाजून घ्यायचा. त्यामध्ये आता आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. त्यामुळे तो छान असा सगळीकडून भाजला जातो, करपत नाही. आता हा आपण मीडियम गॅसवरती छान असा बघा लाल कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आपण त्याच्यामध्ये आता लसूण आणि आलं आहे तेही घालून घेतलेलं आहे व तेही आपण 2 मिनटं असं छान असं परतून घेणार आहोत. आता बघा आपला हा कांदा आणि मसाला छान असा भाजलेला आहे. आता आपण तोही काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम आपण गरम मसाला आहे, धने वगैरे घेतलेला भाजलेला तो आपण भाजून घेतलेला आहे. तो आपण पहिल्यांदा मिक्सरला लावून घेतलेला आहे. तो छान बारीक झाल्यावर आपण त्यामध्ये खोबरे आणि बाकीचा कांदा वगैरे आहे तोही आपण त्यामध्ये घालून आता हे मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत. तसेच आपण ही कोथिंबीरही घातलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार. आता आपण हे छान असं बघा बारीक करून घेतलेला आहे. आपला हा आता मसाला आहे तो झालेला आहे. आता मी हा काढून घेतलेला आहे. आता आपण त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरलेला आहे त्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यावरती अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. तसेच त्यामधला आपण मसाला आहे तो छान असा आपण आता हा परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण टोमॅटोची पेस्ट आहे तीही आपण घातलेली आहे. तीही आपण छान अशी भाजून घेणार आहोत. छान भाजली गेली म्हणजे त्याला असा कच्चट वास राहत नाही. त्यामध्ये आपण थोडंसं अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे व आता आपण हे पुन्हा आपण छान असं परतून घेत आहोत. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. तीही छान परतून घेतलेली आहे. पण हळद ही छान अशी परतून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण हे छान तेल सुटलेलं आहे पहा. आता आपण त्यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता तेही आपण छान परतून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की मिरचीचा असा वास वगैरे येत नाही. त्यामुळे छान मसाला आपला छान असा भाजला जातो. हा पहा कसं तेल छान असं सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण त्यामध्ये शिजवलेले वाटाणे आहेत मटारच्या ते आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पाण्यासहित घालून घेतलेलं आहे पहा. आणि त्यामध्ये आपण बटाटा आहे त्याचे सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाणी जर पाहिजे असेल तर आपण पातळ किंवा हे सुकंही आपण करू शकतो. आता हे मी गरम केलेलं पाणी आहे ते अजून थोडंसं मी ॲड केलेलं आहे पहा, पाहू शकता तुम्ही.
किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. तसेच आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. कुकरला आपण मटार आणि बटाटे लावले की एक्स्ट्रा भाजी शिजवण्यासाठी वेळ लागत नाही आणि पटकन भाजी होऊन जाते. वरण भाताबरोबर आपण लावले की झटपट होते. पहा आता ह्याला छान अशी उकळी आलेली आहे. 5 मिनटं शिजवून द्यायची छान, म्हणजे सर्व मसाला सगळीकडे छान असा लागून जातो आणि थोडासा भाजीला रंग आणि चव ही छान येते. आता मी गॅस बंद केलेला आहे. वरून कोथिंबीर आपण गार्निश करून घेतलेली आहे. ही चवीला तर खूप छान होतेच, परत टिफिनला वगैरे आपण देऊ शकतो. मसालेदार अशी चटपटीत सुंदर अशी भाजी होते. तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.